अरे मास्तर, अरे बास की किती दिवस चाललंय, काळ काम एक चाललाय, काळ काम एक चाललाय. आणि त्याच्यात बी काय ते रेल्वेतच बसलाय. मास्तरला काय रेल्वेत कवा बसायच भेटलं नव्हतं काय, आणि अजून खालीच उतरे नाही. सगळे प्रश्न अजून रेल्वेवरचे आहेत. तर मित्रांनो, रेल्वेवर अजून 2 तरी लेक्चर आपले, 2 तरी व्हिडिओ पडतील, आणि त्या 2 व्हिडिओत मी फक्त हे सूत्र किंवा जे महत्वाचे नवीन नवीन पॅटर्न आहेत तेवढेच आवर्ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हा जो टॉपिक आहे अगदी मोठा आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. ह्याच्यात कसं असतं माहितीये का, शॉपिंगला दुकानात बायको नेल्यासारखं असतं. बायको नेल्याच्या नंतर कसं तिला एखादा पॅटर्न आवडलेला असतो, आणि तो पॅटर्न आवडलेल्याच नंतर ती काय करते, त्या दुकानदाराला सांगते की काका, ह्या पॅटर्न मधून दुसरा कलर दाखवा. आणि दुसरा कलर दाखवला की मग नंतर कलर दुसरा आवडतो, आणि त्याच्यानंतर मग सर काका ह्या काय करा, ह्या कलर मधून दुसरा पॅटर्न दाखवा. म्हणजे ह्याच्यातच त्यांचं पूर्ण काय जातं, 2-3 तास जातात, आणि त्याच्यातून त्यांना चॉईस करायचं असतं फक्त एखादं काय ड्रेस मटेरियल म्हणा किंवा काहीतरी. तर एक ड्रेस मटेरियल चॉईस करताना ते एवढ्या पद्धतीचं असतं. त्याच पद्धतीचा हा प्रश्न असतो बघा. ठीक आहे, चला असू द्या, जास्त टाइमपास न करता अगदी मुद्द्याला हात घालू. कालपर्यंत आपण काय बघितलं होतं की डिश टीव्हीचा फॉर्म्युला बघितला होता आपण, D = T × V. अगदी तोच फॉर्म्युला, काय फॉर्म्युल्यात बदल काही करायचा नाही. बघा आता काय करायचंय, 250 मीटर लांबीची रेल्वे आहे, आणि एका बोगद्याला ओलांडण्यासाठी तिला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 30 सेकंद लागतात. तर त्या बोगद्याची लांबी किती, असा प्रश्न आहे. बघा आता डिस्टन्स आपल्याला 250 सूत्रामध्ये मांडणी करून दाखवतो तुम्हाला, अधिक x बरोबर, आता टी काय दिलेला आहे त्यांनी, टी दिलाय या ठिकाणी 30 सेकंद. टी दिलेला आहे सेकंदात, टी बरोबर 30 सेकंद गुणिले 72 किलोमीटर, पण हे काय प्रति तास आहे, 72 गुणिले 5/18. अशा पद्धतीचं हे काय झालं, सूत्र झालं. सूत्राने सोडून दाखवतो नंतर आपल्या शॉर्टकट पद्धतीने. बघा पटपट पटपट आवरायचं आज. 18 × 18, 18 × 72, 4 पंचे काय झालं, 20 झालं. 20 काय झालं आपला, हा इथला फॉर्म्युला जो आपण पूर्ण मांडलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला काय आलेलं आहे, 20 आलेलं आहे. मग मी असंही लिहू शकतो, 250 अधिक x बरोबर 30 गुणिले 20 बरोबर 30 गुणिले 20 काय आले आपले 600. x बरोबर, आता हे 250 इकडे अधिक मध्ये येतं, प्लस येत, ते जर इकडचे काढले तिकडे मांडले तर ते काय झाले, मायनस झाले. 250 बरोबर आपली बोगद्याची लांबी आली. बोगद्याची लांबी काय सांगा मला, 350 मीटर आहे का, आहे मास्तर, 350 मीटर आहे का, तर आहे. समजलंय, किती जणांना समजलंय मास्तर? अहो फास्ट सांगताय जरा, हे काय झालंय, जरा समजायला जड जायला लागलंय. आणि तुम्ही तर म्हणत असतात प्रत्येक वेळेस प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन बदला, म्हणजे काय होईल, तुमची प्रश्न तुमच्यासाठी बदलेल. आता मास्तर हा प्रश्न कसा बदलू आम्ही आमच्यासाठी, काय करा, बाकी काय डोके चालूच नका. आता मित्रांनो सरळ सरळ या ठिकाणी काय करा, यांनी काय दिलेलं आहे अगोदर, तर काय करायचं, हे बाकीचं काहीच डोक्यात घ्यायचं नाही, याला अगोदर कन्वर्ट करून घ्यायचं. बघा हे 72 ला 18 ने भाग जातोय, 18 × 72, 4 गुणिले 5 लगेच 20 मीटर प्रति सेकंद. हे आता मनातल्या मनात एकदम तुमचं पाठ झालं पाहिजे. बघा हे कसं आलं हे लक्षात द्या, लक्ष घ्या, पुन्हा इकडे लक्ष द्या. बघा 90 किलोमीटर प्रति तास जर असेल तर 90 किलोमीटरला मी लगेच मनातल्या मनात भाग द्यायचा. आता काय आपण पहिली दुसरीचे लेकर राहिलो नाही, प्रत्येक वेळेस हे सगळं इथं मांडायचं आणि त्याला भाग देत बसायचं ना. 90 भागिले 18, आता हे कशामुळे तसं तुम्हाला माहिती आहे, 5/18 आपलं काय आहे, सूत्र आहे 5/18. मग 90 ला काय करायचं, 18 ने भागायचे, 18 × 18, 18 × 5 = 90, 5 × 5 = 25, 25 काय आलेलं आहे आपलं 90चं उत्तर येतंय. त्याच पद्धतीने इथं फक्त 72 आल्याच्या नंतर काय होईल, इथे जर 72 असेल तर 18 × 18, 18 × 72, 4 पंचे 20. हे फटफट फटफट आले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये काय वेळ घालायचा नाही. याच्यावरचे आपण प्रश्नांसाठी 2 लेक्चर घेतलेले आहेत. परत तुम्ही उद्या म्हणणार की बाबा मास्तर तुम्ही रेल्वेच्या ह्याच्यावरच 50 लेक्चर घेतलेत. 50 आहे बाबा, आता त्याला घ्यावाच लागणार. काय करतो तो, अर्ध्या तासाच्या पुढे लेक्चरला बघत नाही, आणि 1 तासाचा लेक्चर झाला तर तुला वाटतं की मास्तर लेक्चर लय मोठा घेतोय. लेक्चर मोठा नको तुम्हाला, जास्त पण नको, असं कसं होणार ना, कारण याच्यावर प्रश्न असतात तेवढे, वेटेज आहे याला तेवढं.
ठीक आहे, चला असू द्या. 18 चोक 72, 4 पंचे 20, 20 लगेच हे 72 बघितलं की काय लक्षात आलं पाहिजे, 20 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, आता काय करायचं नंतर, 20 मीटर प्रति सेकंद, 20 मीटर प्रति सेकंद गुणिले 30 काय आहे आपले सेकंद आहेत, 30 सेकंद बरोबर किती आला 600. आणि डायरेक्ट त्याच्यात वजा आपल्याला जे अंतर दिलेलं आहे ते अंतर केल्याच्या नंतर आपल्या बोगद्याची लांबी येऊन जाते. शॉर्टकट काय करायचे आता, प्रत्येक वेळेस कसं प्रश्नाकडे बघा आणि काय करा, प्रत्येक वेळेस शॉर्टकट कसे करायचे. आता प्रत्येकच गोष्टीत तुम्हाला सगळे शॉर्टकट भेटणार नाहीत, कारण काय आहे, ह्या गोष्टी आता काय झाल्या पाहिजे, पाठ होऊन गेल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपण पहिल्या लेक्चरांसाठी एवढाला वेळ दिलेला आहे. बघा आता एवढा वेळ प्रत्येक लेक्चरसाठी जाणार नाही याची पण मी खात्री करतो. आता हे जे आहे आपलं काय आहे, सरळ सरळ म्हणजे मला सांगायचंय काय तुम्हाला, की आपला टोटल डिस्टन्स आहे, हे टोटल डिस्टन्स TD म्हणतो मी याला. ह्याच्यात आपण बरोबर काय आहे, TD बरोबर काय आहे, रेल्वेची लांबी, ट्रेन, लेंथ ऑफ ट्रेन, LT करू का ह्याला TL करू, लेंथ ऑफ ट्रेन प्लस रेल्वेची लांबी प्लस काय आहे बोगद्याची लांबी. ठीक आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सोपं आहे, अगदी सोपं आहे, काय याच्यामध्ये अवघड काय नाही बघा. फक्त काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचे आणि नंतर वजाबाकी करायची. त्याच पद्धतीचा पुढचा प्रश्न सेम आहे, काहीच बदल नाही. बघा याच्यात सोपं कसं असतं, आता कसं सोपं असतं बघा. पुढचा प्रश्न असा आहे की 300 मीटर लांबीची काय आहे रेल्वे आहे, फक्त रेल्वेची लांबी बदलती आणि इकडे काय स्पीड बदलते 90 किलोमीटर प्रति तास. त्याच्यानंतर हे यांनी काय केलंय, हेही बदललेलं आहे. फॉर्म्युला तोच, फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज नाही बघा, डिस्टीव्हीचाच फॉर्म्युला आहे. डिस्टीव्हीचा फॉर्म्युल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, 18 चोक 72 होता. आता 18 पाचे 90, 5 पाचा 25, 25 किलोमीटर प्रति तास. 25 गुणिले 40 करू का मी इथं बघा, 25 गुणिले 40 करू का, करा ना मास्तर बाबा, काय जातंय मास्तर तुमचं, तुम्ही काय काही करा. 25 चोक 100 आणि हा शून्य इथला इथं देऊन टाकला 1000. 1000 मायनस मला काय करायचंय आता फक्त 300. माझ्या बोगद्याची लांबी 700 आली का बघा, बोगद्याची लांबी 700 मीटर येते का बघा. काहीच नाही, अगदी सेकंदांमध्ये उत्तर येतात बघायचे. म्हणजे तुम्ही म्हणताल मास्तर हे तुम्ही सोडलंय, पण मी सोडायची बी गरज नाही. आता पुढचा प्रश्न मी जर तुम्हाला सांगितला तर तुम्ही पॉज करून बघा, तुम्हाला एक 20 ते 25 सेकंद लागतील याला सोडायला. जर जास्त स्पीड होत असेल तर गणित थांबवा आणि अजून थोडस काय करा, थांबून बघा. ठीक आहे, 450 मीटर लांबीची रेल्वे, स्पीड काय दिला यांनी इथे, स्पीड हिला सुद्धा 90 किलोमीटर प्रति तास आहे. हे सगळे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत बरं का, म्हणजे अगोदरच्या ह्याच्यामध्ये आलेले नाही. तर तुम्ही म्हणायचं मास्तर सोपं सोपं सोडून देतोय, अवघड प्रश्नांचं काय करायचं, तसला काय भाग नाही. आता इथं काय केलंय त्यांनी, फक्त सेकंदाच्या ऐवजी मिनिट घेतलेत. यांना वाटतं आपण याला फसवू आता मिनिट घेऊन, आपण फसणार आहेत का रे. 1 मिनिट आणि 12 सेकंद दिलाय त्यांनी टाइम, 1 मिनिट 12 सेकंद. आता 1 मिनिट 12 सेकंदामध्ये ती किती, 90 किलोमीटर प्रति तास वेगाने. आता आपण 90 किलोमीटरचं आताच काढलं होतं, 25 मीटर प्रति सेकंद गुणिले, आता ह्याला काय करायचंय 72 करावं लागेल ना रे. 72 का, 60 मिनिट बरोबर किती सेकंद, 60 सेकंद, 1 मिनिट बरोबर किती सेकंद, 60 सेकंद अधिक हे 12, सगळं सेकंदात कन्वर्ट करावं लागेल ना आपल्याला. आणि हे जे आपलं स्पीड आहे ते मीटर प्रति सेकंद मध्ये आहे, म्हणून याला सेकंदात कन्वर्ट केलं. आता सेकंदात कन्वर्ट केल्याच्या नंतर मास्तर पाढा येत नाही बाबा, पाढा येत नाही तर 25 दुने 50 कर, 50 मधला शून्य दे, हातचे 5 घे. त्याच्यानंतर 25 7 175 येतंय का, 25 7 175, 25 8 200. पाठ असेल तर येईल, नसेल तर गुणाकार करा. गुणाकार करून काय करा, 25 7 175 आणि हे 5 180. 1800 मीटर टोटल काय झाली, लेंथ झाली. 1800 मीटर टोटल लेंथ झाली आणि 1800 वजा फक्त काय करा 450 करा. बरोबर उत्तर काय आलं, 1350 मीटर आपली आली
लांबी. कशाची लांबी रे? 1350 मीटर कशाची लांबी आली? बोगद्याची. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, स्पेशल तुमच्यासाठी मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं होतं, सेकंद मिनिट दिलेलं होतं. पुढच्या मध्ये काय करतील, तास दिल्यावर काय करावं लागेल रे? तास किती तास लागेल दिल्यावर काय करावं लागेल? तास करायला दिल्यावर, तास केल्याच्या नंतर तुम्ही येतं तर 18 गुणिले 5/18 करता. तासाचं दिल्यावर तसं करायचं नाही. तासावर तुम्हाला प्रश्न देणार नाही, ते मिनिटातच देतील. मिनिटात दिल्यावर मिनिटाला सेकंदात कन्वर्ट करा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न असा होता त्यांचा की 500 मीटर. याच उदाहरणातला पुढचा प्रश्न, 500 मीटर लांबीची रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने चालते. तर 160 किलोमीटर प्रति तास वेगाने चालून 2 मिनिटामध्ये काय करते ते? 2 मिनिट मध्ये काय करते? 2 मिनिट मध्ये ओलांडते. तर त्या बोगद्याची लांबी किती? आता 2 मिनिट म्हणजे माझ्या माहितीस्तव 60 गुणिले 120 हे झाले 2 मिनिट. 120 गुणिले हे किती? 18 सख 108, 6 पंचे 30 गुणिले 30. बघा, हे 2 शून्य जसेच्या तसे इकडे घेतले मी, बरोबर. त्याच्यानंतर 12 एक 12 आणि 12 त्रिक 36. बघा, 3600 काय झाली? टोटल लांबी झाली. टोटल अंतर कापलं कशाने? रेल्वेने. 3600 मधून आपल्याला काय करायचंय? रेल्वेची मायनस करायची. रेल्वेची मायनस केली किती? 500, बरोबर. 3600 मायनस 500 केल्याच्या नंतर बरोबर किती आले आपले? 3100 मीटर. 3.100 मीटर, 3 किलोमीटर आणि 100 मीटरचा काय आहे तो? बोगदा आहे. बोगद्याची लांबी किती आली? 3100 मीटर. इथपर्यंत आलं लक्षात. चला, हा पॅटर्न सोपा होता. उदाहरण तुम्हाला सोडवून घेतलेले आहेत. त्याच्याच नंतर आपला पुढचा पॅटर्न आहे. पुढचा पॅटर्न जरा थोडासा वेगळा आहे. तो प्रश्न पूर्ण लिहितो तोपर्यंत मी 2 मिनिट पॉज करतो. तुम्हाला समजलं असेल तर, हा प्रकार नसेल समजला तर पुन्हा एकदा रिपीट करून बघा. चला, प्रश्न आहे, एक रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते पुणे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने येते. मास्तर, इथं तुमचा डिस्टिव्हीचा फॉर्म्युला कामी येईल का? मास्तर, तुमचा इथे डिस्टिव्हीचा फॉर्म्युला कामी येईल का? आता इथे काय विचारलंय? सरासरी विचारली. सरासरी विचारल्यामुळे इथे डिस्टिव्हीचा फॉर्म्युला नाही. हा प्रश्नच सरासरीवरचा आहे. डिस्टिव्हीचा फॉर्म्युला तुमच्या कुठपर्यंत कामी येईल सांगतो ना तुम्हाला. बघा, यांचं काय करायचंय आता. एक रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते पुणे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते. परत कुठून येते? छत्रपती संभाजीनगर ते पुणे गेलेली. पुण्यावरून पुन्हा कुठे येणार आहे? छत्रपती संभाजीनगरला येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे तिने काय केलं? 2 अंतर कापलं. किती अंतर कापलं? ह्या 2 चक्रा कापल्या. अंतर किती आहे? 2. पण अंतर पूर्ण काय असतं? 40 गुणिले 60. का गुणाकार का केला आपण? यांचं काय होतं ते? किलोमीटर त्यांची ती स्पीड दिलेली होती. ही सुद्धा काय आहे? स्पीड दिलेली आहे. चक्रा किती झालेल्या आहेत? 2 झालेल्या आहेत. म्हणून याला गुणाकार फॉर्मॅट मध्ये लिहा. त्याच्यानंतर जे स्पीड आहे त्या स्पीडांची फक्त काय करा? बेरीज करा. प्लस 60 ही काय झाली? यांची स्पीडची बेरीज झाली. हे सूत्र आहे बरं का. सूत्र काय आहे? कारण 2 चक्रा झालेल्या आहेत ना, जाण्याची एक आणि येण्याची एक. चक्कर नाही म्हणू शकत, म्हणजे काय, डिस्टन्स 2 झालेले आहेत आणि स्पीड त्यांचे काय आहेत? दोन्ही डिस्टन्सचे मिळून 40 अधिक 60 म्हणजे 2 गुणिले जाताना स्पीड वेग गुणिले येताना वेग. जाताना वेग गुणिले येताना वेग भागिले जाताना वेग अधिक येताना वेग. ठीक आहे, जा वेग ये वेग असं सुद्धा लिहू शकतो तुम्ही. जाताना वेग येताना वेग. बघा, 2 गुणिले, आता आपण ते पूर्ण त्या सूत्राचं काय केलेलं आहे याच्यात मांडणी केलेली आहे. कारण हे सरासरी आहे. बघा, हे काय आहे? सरासरी आहे. आपल्याला हे काय केलेलं आहे? आपण डिस्टन्स काढलेला आहे. डिस्टन्स कसं काढलेलं आहे? डिस्टन्स कसं काढलेलं आहे? किलोमीटर प्रति तासचं आपल्याला त्यांनी
अंतर किती आहे ते सांगितलेलं नसल्यामुळं आपण फक्त हे काय केलेलं आहे, चक्रा 2 झालेल्या आहेत, 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग. हा ठीक आहे. चला 6वी चोक. बरं ठीक आहे, ह्या सगळ्यांचा गुणाकार करत बसायची गरज आहे का रे आता? नाही. काय करू शकतो मी ह्याला, हे वरचं जसं तसं घेऊ शकतो आणि ह्याला 40 अधिक 60 ला काय करू शकतो मी, 100 लिहू शकतो का? लिहू शकतात ना मास्तर, काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही काही करू शकता बाबा, तुमचं ओलं जळतं वाळलं जळतं, जाळा बाबा मास्टरला जाळा, आता काय करता. हा चला ठीक आहे. भागाकारात 1 राहिला. आता यांचं 4 दुने 8 आणि 8 सख 6 8 48. 48 काय आहे, किलोमीटर प्रति तास. ही त्यांची काय झाली, सरासरी झाली. आता हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे बघा. पण कॉमन सेन्स कसा मास्तर, तुम्ही कशाला कॉमन सेन्स म्हणता, कशाला बी नाही म्हणत मास्तर कॉमन सेन्स. कॉमन सेन्सचाच प्रश्न आहे हा, सरासरीचा प्रश्न आहे. तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात मास्तरचा काय दोष नाही बाबा. त्याच्यात दोष काय आहे, तुमच्या समजण्याच्या शक्तीचा दोष आहे. ठीक आहे, असू द्या. पुढचा जो प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नामध्ये आता याच्यात फक्त काय बदल होणार आहे, फक्त याचेच बदल होणार आहेत. म्हणजे जाताना वेग किती होता, येताना वेग किती होता, काय होता, कसा होता बघू. चला, जाताना वेग किती होता त्याचा, 20 किलोमीटर प्रति तास. 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते आणि येताना किती प्रति तास वेगाने येते, 30 किलोमीटर प्रति तास वेगाने येते. काहीच नाही. 2 गुणिले जा वेग. जा वेग म्हणजे काय रे, जातानाचा वेग. 2 गुणिले जा वेग किती आहे, 20 आहे आणि ए वेग किती आहे, 30 आहे, भागिले जा वेग 20 अधिक ए वेग 30. आता ह्याला काय करायचंय, 50 करू शकतो मी 20 अधिक 30 ला 50 बरोबर. हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता मास्तर हाच शून्य का कटला, कारण मला 5 ने पुन्हा काय करता येईल, 30 ला भाग देता येईल. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने बी आपण करू, काही फरक पडणार नाही. 20 आणि भागाकारात किती, 50. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 1 5 आणि 5 चोक 20. 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24. 24 किलोमीटर प्रति तास काय आली, सरासरी आली. सोपं आहे ना रे, सोपं आहे का, समजतंय का? समजायलाच पाहिजे, सोपंच आहे. बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कमेंट मध्ये याचं उत्तर द्या. सूत्र लिहून घ्या बरं का, पण सूत्र काय करा, लिहून घ्या. कारण हे सूत्र काय आहे, बऱ्याच जणांना मनाने समजण्यासारखं नाही, त्याच्यामुळे मी समजवण्याचा प्रयत्नही करत नाही आणि जास्त वेळ वाया घालवण्याचाही काय करत नाही, प्रयत्न करत नाही. तर जातानाचा वेग, जा वेग 70 आहे, ए वेग 30 आहे. 30 किलोमीटर काय प्रति तास, किलोमीटर प्रति तास आहे ते बघा. जातानाचा वेग किलोमीटर प्रति तासात, येतानाचा वेग किलोमीटर प्रति तासातच आहे. 70 आणि 30 ह्याचं काय करायचं, 2 गुणिले जा वेग 70 गुणिले ए वेग 30 भागिले 70 अधिक 30. 70 अधिक 30 झालं मास्तर इथे 100. 100 झाल्यामुळे आमचं जरा कसं झालं, जीवातच जीव आला बघा मास्तर. आता हा शून्य कटलाय, हा शून्य कटलाय, हा शून्य कटलाय, हा शून्य कटलाय. 7 दुने 14 आणि 14 त्रिक 42 आमचं उत्तर आलेलं आहे मास्तर. तुम्ही काय सांगायची गरज नाही, हे आले आपले सरासरी. अरे तुमचं उत्तर येत असेल तर मला काय करायचंय सांगून, बरोबर ना? तुमचं उत्तर येत असेल तर मला सांगून काय करायचंय. चला उत्तर काढा, मी उत्तर काढून दिलेलंच आहे. समजतंय का हे सांगा. बघा सोप्या पद्धतीने आहे. इथं फक्त काय करा, हे एक सूत्र आणखी लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण प्रश्न सोडवले असतील जवळपास 25-30, त्याच्यामध्ये आपण सूत्र फक्त 2 वापरलेले आहेत. पहिला डिस्टिव्हीचा फॉर्म्युला आणि आता फक्त हा पुढचा फॉर्म्युला. ठीक आहे, चला आता पुढचा आणखी एक प्रकार आहे, तो पुढचा प्रकार आपण बघून घेऊ. पुढच्या प्रकारामध्ये कशी गणित आहेत ते बघून घेऊ. लगेच पुढचा प्रकार आपण सुरू करूया आता. चला, हा पुढचा प्रकार असा आहे, 2 रेल्वेची लांबी दिलेली जाते तुम्हाला. त्या दोन्ही रेल्वे एकाच दिशेने चाललेल्या असतात, अशा आणि अशा एकाच दिशेने चाललेल्या असतात. एकाच दिशेने चाललेल्या असताना त्यांचं स्पीड, एकीचं 59 किलोमीटर प्रति तास व दुसरीचं 23 किलोमीटर प्रति तास असतं. तर तसे धावत असताना धावतात तर एकमेकींना ओलांडण्यास त्यांना किती वेळ लागेल. आता बघा, एकमेकींना ओलांडण्यास म्हणजे एकतर पहिली गोष्ट अशी होईल मित्रांनो, की दोन्ही जर सोबतच निघाल्या तरीही ओलांडता येईल समजा, काही अडचण नाही. पण जर समजा
एक रेल्वे थोडीशी अगोदर निघून गेलेली असेल 59 वाली, तर ती 20 वाली तिला ओलांडूच शकत नाही. पण ती 20 वाली अगोदर गेली असेल तर 59 वालीला तिला ओलांडता येऊ शकतं. बरं, जे असेल ते असेल, आपल्याला काय करायचंय, उत्तर काढायचंय. मास्तर तुम्ही काय जास्त डोकं चालू नका कडे. आता बघा, ह्या दोन रेल्वे सुरुवातीला आपण किंवा इथं सोबत असतील किंवा ओलांडायचं एकमेकींना, म्हणजेच काय, तर एक रेल्वे इथं असेल आणि एक रेल्वे इथे असेल, तेव्हा एकमेकींना ओलांडायचं. म्हणजेच ह्या रेल्वेने हिला ओलांडलं काय, तिने हिला ओलांडलं काय. ओलांडणं म्हणजे कोण, दोन्ही एकमेकीला ओलांडल्या अशा पद्धतीचं काय होईल, त्याचा अर्थ होईल. ठीक आहे, असू द्या, होऊ द्या, अर्थ काही होऊ द्या मास्तर. आता ही काय आहे, पहिली रेल्वे. ही आहे पहिली रेल्वे. किती किती लांबीवाली, 123 मीटर वाली. ही दुसरी आहे 143 मीटर वाली. बघा, लक्ष द्या, बेसिक मुद्दा आहे. कॉमन सेन्स, कॉमन सेन्स मास्तर म्हणता मास्तर, कॉमन सेन्स कसा असतो ते तरी सांगा. हे काय करायचंय ह्या रेल्वेंना, की हे अंतर काय करायचंय, ही बी पळती रेल्वे आहे बघा. ही 123 म्हणजे 123च नाही, ते पळतंय, त्याच्यामुळे त्याला ते जास्त बी अंतर कापावं लागेल 123 क्रॉस करायला. आता बघा, ह्या रेल्वे जर समान स्पीडने चालू राहिल्या, हिची बी जर समजा स्पीड असेल 50 किलोमीटर प्रति तास आणि हिचं 50 किलोमीटर प्रति तास असेल, तर ह्या एकमेकींच्या कधीच पुढं मागं होतील का रे, ह्याच लेवलमध्ये चालतील, बरोबर ना. स्पीड जर सारखंच असेल तर मग ह्या रेल्वेला हिच्या लेवलला येईपर्यंत येण्यासाठी सुद्धा काय करावं लागेल, ह्या वरच्या रेल्वेपेक्षा थोडंसं स्पीड जास्तच लागणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये जर असे प्रश्न असतील तर दोन्ही एकाच दिशेने चालत असतील तर एका रेल्वेचं स्पीड कमी दिलेलं असतं आणि एकीचं जास्त दिलेलं असतं. बघा, बारकाईने लक्ष द्या, दोन्हींचं असं जर दिलं असेल तर एकीचं स्पीड जास्त आणि एकीचं कमी दिलेलं असतं. हिला काय करायचंय, इथून हे बी अंतर ओलांडायचंय आणि हे अंतर ओलांडून पुन्हा इथं बुडखा आणून हिला इथं जायचंय. म्हणजे तिला टोटल कोणतं, एवढं अंतर ओलांडायचंय. बघा, ह्या रेल्वेचा 143 मीटर लांबीवाल्या रेल्वेचा बुडखा इथं जेव्हा हिच्या शेंड्या समोर येईल तेव्हा काय झालेलं असेल, पूर्ण अंतर ओलांडलेलं असेल. म्हणजेच काय असेल, एवढी जी लांबी आहे, टोटल लांबी. मग डिस्टन्स किती निघालं आपलं, बघा, 143 अधिक 123 266 झालं. का रे, माझ्या बेरजा जरा काय आहेत, कच्च्या आहेत, मला जरा गणित येत नाही. गणिताचा मास्तर आहे पण मला काय होत नाही, गणित येत नाही. आणि आता याच्या भागाकारामध्ये काय करू शकता, आता ह्या दोघांमध्ये काहीतरी फरक असेल ना. म्हणजे जर समजा 59 किलोमीटर प्रति तास चालणारी रेल्वे जर 23 किलोमीटर प्रति तास चालली तर काय होईल, ही जी अशी स्थिती असेल, रेल्वे ह्याच स्थितीत राहतील, कारण दोन्हीचं स्पीड काय असेल, समान असेल. मग हिला 23 पेक्षा किती जास्त स्पीड उरलेला आहे, 59 मधलं उरलेलं स्पीड आहे 23 पेक्षा जास्त, त्याच स्पीडचा फायदा होणार आहे हिला ओलांडण्यासाठी. समजतंय, 23 स्पीड तर दोघांना काय करणार आहे, इक्वल मध्ये चालवणार आहे. दोघे सरळच एकाच रेषेत चालतील. 100 किलोमीटर जरी समजा त्या दोन्ही बी 23 किलोमीटर प्रति तासाने जर गेल्या तर त्या 100 किलोमीटर जाऊ द्या, नाहीतर कुठं पृथ्वी प्रदक्षिणा घालू द्या, त्या सोबतच असतील 23 किलोमीटर प्रति तासाने चालल्या तर. पण ह्या काय करते, 23 पेक्षा कितीतरी थोडंफार काहीतरी जास्त स्पीड लागणार आहे खालचीला तिला पुढे जाण्यासाठी. म्हणजे 23 पेक्षा जास्त स्पीड लागणारी जी रेल्वे आहे तर ती स्पीड किती आहे, 23 पेक्षा किती जास्त आहे. मग कसं काढायचं ते, 59 दुसरं स्पीड वाजा पहिलं स्पीड 23, यांचा डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. किती आला तो, किती आला बघा, 9तून 3 गेले खाली उरले 6 आणि 5तून 2 गेले खाली उरले 3, 36 काय आला, डिफरन्स आला 36 आला डिफरन्स. 36 काय आहे, हे किलोमीटर प्रति तासाचा काय आला, डिफरन्स आला. पण 36 किलोमीटर प्रति तास आहे आणि हे 266 काय आहे, मीटर आहे. आलो का आपण मीटर प्रति, म्हणजे आपल्या डिश टीव्हीच्या फॉर्म्युल्यावर, आलो का. बघा, हे काय आहे, डिस्टन्स आहे आपलं, बरोबर. डिस्टन्स आहे, आपल्याला टी काढायचा आहे. डी अपॉन फी केल्याच्या नंतर आपला काय येतो, टी येतो. आता फी काय आहे, 36 किलोमीटर प्रति तास आहे. ह्याला काय करायचंय, मीटर प्रति सेकंदात करायचंय. बघा, मी सुद्धा चूक करायला लागतोय बरं का. 5/18 करावं लागेल आपल्याला. 18 × 18, 18 × 2 = 36, 5 × 2 = 10. मी भागाकारात इथे 10 लिहू शकतो का, लिहू शकता मास्तर. 10 जर दिलं तर आता 266 भागिले 10, ह्याचा एक शून्य फक्त कट करायचा आहे आपल्याला. 2
26 26.6 उत्तर येते का? 266 ला जर 10 ने भाग दिला तर 26.6 हे उत्तर येते. हे बघा तुमच्या लक्षात आलं असेल. नसेल हे जे कॉमन सेन्सचा प्रकार होता हे तुमच्या लक्षात आला असेल बघा. याच्यासाठी आपला भरपूर टाइम गेलेला आहे आणि उदाहरण इथंच होतं. डिस्टिव्हीतच उदाहरण आहे. फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी सांगितलं की मास्तर तुम्ही ह्या दोघांची वजाबाकी का केली आता इथं. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला सूत्र सांगितले तरीही कोणत्या प्रश्नाचं कोणतं सूत्र आहे हे जर कशासाठी ते सूत्र तसं आहे हे समजल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. बघा आता ही जी 400 दोन्ही रेल्वे आहेत, एकीची लांबी आहे 400 मीटर आणि दुसरीची लांबी काय आहे 300 मीटर. 400 आणि 300 मीटर काय आहे दोन्हींच्या लांब्या आहेत आणि स्पीड आहे एकीचं 80 किलोमीटर प्रति तास आणि दुसरीचं स्पीड आहे किती 116 किलोमीटर प्रति तास. आता 116 वजा 80 सरळ सरळ करा. 116 वजा 80 हे काय आलं दोन्हींचा डिफरन्स आला. डिफरन्स का काढायचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे. 116 वजा 80 बरोबर किती आलं बघा सांगा मला. 36 आलं का पुन्हा इथं बी. ठीक आहे 36. आता 18 1 18 18 दुने 36 5 दुने 10 म्हणजे भागाकारात किती येतोय आपला 10 येतोय. 400 अधिक 300 700 करा डिस्टन्स. बरं का लक्षात येतंय का बघा. डिस्टिव्ही कसा नाहीतर असा मांडा बाबा फॉर्म्युला. 700 D इज इक्वल टू टी. टी काय आहे रे टाइम काय आहे आपल्याला माहित नाही. टी काय आहे माहित नाही. किती वेळ लागेल टी काढायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर व्ही. मग टी जर गुणाकारातला आहे तो इकडे आणला आणि हा गुणाकारातला डी तिकडे गेला तर काय होईल. किंवा काय आणखी काय करू शकता तुम्ही. फी काय आहे टीला गुणाकारात आहे. फी काय आहे टीला गुणाकारात आहे तो इकडे आल्यावर भागाकारात जाईल. डी अपॉन फी इज इक्वल टू काय येईल टी येईल. डिस्टन्स किती झाला आपला 700 झाला भागाकारात. आत्ताच बघितलं होतं आपण 10 येत होतं. 10 कसं येत होतं मास्तर आणून दाखवतो बाबा. आता काय डिफरन्स आला होता आपला 36 आणि गुणाकारात 5/18. हे परत परत करण्यासाठी मी काय करतो वाचतो. 18 1 18 18 दुने 36 आणि 5 दुने आपलं उत्तर आलं 10. ठीक आहे. आता हा शून्य गेला हा शून्य गेला. 70 काय लागतील रे सेकंद लागतील. वेळ कशात आहे आपला हा सेकंदात आहे. 70 काय लागतील सेकंद लागतील. सेकंदात कसं आहे अरे कन्वर्टच आपण सेकंदातला वेळ काढण्यासाठीच केलंय ना आता. बरोबर ना. डिस्टिव्हीवरच होतंय सगळं. डी टी व्ही याच्या पलीकडे काहीच लागत नाही तुम्हाला हे गणित सोडवण्यासाठी. ठीक आहे मास्तर तुम्ही काय करताय बरं का. आता जरा तुमची बोलण्याची पद्धत बी बदलायला लागली ना. तुम्हाला आमचा रागच यायला लागला. राग नाही रे मित्रांनो कळकळीने शिकवतोय बाबा राग नाही. बघा 350 मीटरची लांबीची रेल्वे आणि दुसरी एक 500 मीटर लांबीची रेल्वे आहे. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने चाललेल्या आहेत आणि त्यांचं स्पीड अनुक्रमे एकीचं 54 किलोमीटर प्रति तास आहे आणि दुसरीचं काय आहे 72 किलोमीटर प्रति तास आहे. दुसरीचं काय आहे 72 किलोमीटर प्रति तास आहे. आता यांच्या स्पीडमध्ये काय येईल बघा. डिफरन्स येईल 72 वजा 54. कोणतं कमी असू कोणतं जास्त असू वजाबाकी करताना मोठा आधी घ्यायचा बारका नंतर घ्यायचा. तुम्ही वजामध्ये उत्तर आणू नका त्याचं मायनस मध्ये उत्तर आणू नका. 72 वजा म्हणजे काय की त्या टरबुजासारखं बाबा. चाकू टरबुजावर पडला काय आणि टरबूज चाकूवर पडला काय कापणार तर टरबुजच आहे. म्हणजे स्पीड हिचं जास्त असलं काय आणि हिचं जास्त असलं काय. दोघी एका स्पीडने जर चाललेले असतील तर काय आहे क्रॉस करणारी जास्त स्पीडवालीच क्रॉस करणारे. क्रॉस करण्यासाठी जास्त स्पीडवालीच लागणार आहे आणि त्यांनी सांगितलंय त्या दोघी एकमेकांना ओलांडतात पण ओलांडण्यास वेळ किती लागणार आहे हे पण ते विचारलंय. त्यांनी असं विचारलंय का संभाव्यता किती आहे की बाबा ह्या दोन्ही रेल्वे एकमेकीला क्रॉस करतील असं नाही विचारलेलं त्यांनी. त्यांनी सांगितलंय रेल्वेने काय केलं एकमेकांना ओलांडलंय फक्त ओलांडण्यास वेळ किती लागणार आहे. म्हणून काय करायचं यांचा डिफरन्स काढायचा आहे. उत्तर किती आलंय 18 आलंय का बघा. 18 आलंय का बघा. 2तून 4 जात नाही. मग इथं 12 केला 7चा 6 झाला आणि ह्याचा किती झाला 12 झाला. बरं का असे म्हणजे हे करा 12 वजा 4 किती आले 8 आले आणि 6तून 5 गेला किती आला 1 आला. हे कळतं ना.
72 वजा 54, 72 वजा 54 बरोबर 18 आलं. 18 गुणिले 5/18, आता 18 18 कट झाला, फक्त काय आलं 5 आलं. 5 आलं कशाला कशाला आलं 5? 850 ला 850 कसं 500 अधिक 350, त्यांचा काय करायचा आहे भागाकार करायचा आहे. त्यांचा काय करायचं आहे फक्त आता भागाकार करायचा आहे. कसा करायचा? 5 1 5 आणि 17 5 आहे का रे? 17 5 85 आणि 0 इथं देऊन टाकला. किती झाले? 170. काय लागले? सेकंद लागले. 170 सेकंद लागले. मास्तर 170 सेकंद लागले आणि ऑप्शन मध्ये तर 170 सेकंदच नाही. 170 काय नाही? सेकंद नाही. अरे याला 60 ने भाग दे. हा 60 ने काय कर? भाग दे. म्हणजे काय कर, याचं मिनिटामध्ये रूपांतर कर बाबा थोडक्यात. 60 ने नाही द्यावं लागणार. कितीने द्यावं लागेल? भाग कितीने द्यावा लागेल? 60 त्रिक 180 होत. म्हणजे 180 ला किती आहे? 3 सेकंदाला किती? 10 मिनिट कमी येतं. 10 काही सेकंद कमी येतं 3 मिनिटाला. म्हणजे 2 मिनिट 50 सेकंद असं लिहू शकतो का? 2 मिनिट बरोबर 120 मिनिट. 120 काय सेकंद? 2 मिनिट बरोबर काय? 120 सेकंद. 2 मिनिट बरोबर 120 सेकंद आणि अधिक 50 सेकंद. 50 काय सेकंद. म्हणजे 2 मिनिट 50 सेकंद असा सुद्धा तुमचा काय असू शकतो? ऑप्शन असू शकतो. 2 मिनिट 50 सेकंद असं सुद्धा ऑप्शन असू शकतो. 170 गेल्याच्या नंतर. 60च्या पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय बाबा सेकंद जशीच्या तशी येतीलच असा विचार करू नका. कारण आयोग काय करायला लागलेला आहे, आयोग असो, MPSCचा आयोग असो किंवा बाकीचे जे समजा परीक्षा घेणारे जे आहेत परीक्षक, आपले पेपर सेटर, कोणत्याही प्रकारे प्रश्न फिरवायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आपली सुद्धा तयारी त्या लेवलची असली पाहिजे. ठीक आहे. आणखी पुढचा एक दुसरा प्रकार हा जरा काहीसा असा आहे बघा. दुसरा प्रकार काहीसा असा म्हणजे कसा? असा मी तसा मी असा मी रे. कसा बी असू दे बाबा, मला काय करायचंय, कसा असू दे तुझा तू. हे बघ काय आहे. पुढचा जो आहे त्यांनी काय सांगितलं, आता आपण मगाशी बघितलं होतं दोन्ही एकाच दिशेने चाललेल्या होत्या आणि एकीचं स्पीड जास्त होतं, एकीचं कमी होतं आणि मग त्यांना काय करावं लागायचं, एकमेकींना ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा मागचा आपला प्रकार होता. त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही एकाच दिशेने चाललेत म्हणजे ह्या एकाच दिशेने जाणाऱ्या रेल्वेंना एकमेकाला ओलांडायचं असेल तर एकीला थोडंसं स्पीड काय पाहिजे? जास्त पाहिजे, बरोबर. मग एकीला किती जास्त आहे म्हणजे त्या हिच्यापेक्षा तिचं जास्त असलेल्यातलं कमी करून म्हणजे टोटल स्पीडचा डिफरन्स किती आहे हे बघायचं होतं. पण आता जर एक रेल्वे अशी जात असेल आणि एक रेल्वे अशी जात असेल आणि एकमेकांना ओलांडण्यासाठी जे त्यांना स्पीड असेल, हिचा आहे समजा 2 आणि हिचा आहे 2 किलोमीटर प्रति तासाचं स्पीड धरा समजण्यासाठी बरं का. आता ही सुद्धा तेवढ्या स्पीडने क्रॉस करत असणार आहे आणि ही सुद्धा तेवढ्या स्पीडने 2 ची काय झाली रे इथे? बेरीज झाली. कारण दोन्ही एका विरुद्ध दिशेने चाललेले आहेत. क्रॉस करण्यासाठी ही बी मदत करते आणि ही बी मदत करते. दोन्हींची काय झाली? बेरीज झाली. बस एवढंच आहे, काहीच नाही याच्यात, दुसरं काही नाहीच आहे. मग याच्यात वजाबाकी होती आणि ह्याच्यात बेरीज आहे. डिश टीव्हीचाच फॉर्म्युला आहे, काही बदल नाही. D इज इक्वल टू, आता बघा D इज इक्वल टू T नाही बरं का. आता ह्या वेळेस काय करायचं आपल्याला, टाइम विचारलाय ना, T इज इक्वल टू D/V. टाइम म्हणजेच काय? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. एवढंच आहे, काहीच नाही, दुसरं काहीच नाही. फक्त आता आपला अंतर कोणतं कोणतं आहे आणि वेग काय काय आहे हे बघायचंय. अंतराची टाका बेरीज करून 240 आणि 250 किती झालं रे? 450 झालं. 450 काय आहे? हे मीटर आहे. आणि याच्यात भागाकारात आपल्याला फक्त दोन्हींचं काय करायचंय? वेगांची बेरीज करायची. वेगांची बेरीज किती झाली? 75 अधिक 33. मास्तर तुम्हाला आहे ना करावं 108 येतंय, पण 108 कसं येतं बाबा? आज उभी मांडणी करून कर, चुकू नको फक्त तिथं. आता हे 108 ला पुन्हा काय करायचंय? हे किलोमीटर प्रति तास आहे. आपल्याला काय करायचं? त्याचं मीटर प्रति सेकंदात आणायचंय. 108 मीटर किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंद मध्ये आणताना 5/18. आता हे सगळ्याच्या पाठ होऊन गेलेलं आहे. लगेच मला उत्तर सुद्धा सांगणार आहेत पुरं. 6 पंचे काय?
30, 18 एक 18, 18 सख 108, 6 एक 6, 6 पंचे 30. बस, एक गेला एक गेला, 0 0 कटले, 3 एक 3 आणि 15 त्रिक 45. लय सोपं आहे की राव मास्तर, 15 सेकंदात तर हे एकमेकाला क्रॉस करून जातात. अरे तेवढंच सोपं आहे ना, काय अवघड काहीच नाही, कॉमन सेन्सचा भाग आहे फक्त. तुम्हाला हे यांच्या बेरजा का करायच्यात हे समजलंय का? पहिली गोष्ट आपण ज्या अगोदर सांगितलं होतं चित्रांमधून तुम्हाला, रेल्वे पळून दाखवल्या आता तुम्हाला, ही इकडं पळती ती तिकडं पळती, म्हणजे हे इकडं वडीत आहे ते तिकडं वडीत आहे, बळ कोणच्या 2 इंच बी लागणार आहे ना, बरोबर ना? मग ते 2 इंच बळाची काय होणार आहे? बेरीज लागणार आहे. तसंच स्पीडला हे इकडं चालली, हा इकडं चाललाय, हा इकडं चाललाय, क्रॉस होताना 2 इंच स्पीडचं काय झालं? बेरीज झाली. झाड जाग्या उभं असतं तरी बी तुम्ही चालल्याच्या नंतर तुमचं स्पीड असल्यामुळे झाड तुम्हाला काय दिसतं? पळताना दिसतं. म्हणजे तुम्ही जेवढ्या स्पीडने पुढे चाललात याचा अर्थ काय असतो? झाड सुद्धा तेवढ्या स्पीडने काय चाललंय? मागे चाललंय. पण पुन्हा झाड बी तितक्या स्पीडने असेल तर दोघांची काय असेल? बेरीज असेल. हे लक्षात आलंय का? नसलं आलं तर आता मी काय करू शकत नाही गोव्याला. जेवढं करू शकतो तेवढं केलंय. हा, चला आता फक्त काय करा, अंतर बदलून घ्या आणि हे बदलून घ्या. बाकी काय डोकेच चालू नका. उदाहरणं सोडवण्यासाठी उदाहरणं घ्या फक्त. 300 मीटर लांबीची रेल्वे आहे. तिचा वेग काय आहे बघा, 60 किलोमीटर प्रति तास. 200 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि तिचा वेग काय आहे मास्तर? तर तिचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति तास. बघा आता यांना फक्त क्रॉस करायचंय, बाकीचं जसंच तसं आहे. हा, 60 आणि 20 किती आलं? 80 आलं. अगोदर काय करा, किलोमीटरचं हे करून घ्या, यांची बेरीज करा. हे किती आलं? 80 आलं. आता 80 आलं का 90 आलं रे मास्तर? राव काय दुपारचं काय झालंय तुम्हाला? काय ना रे पोरांनो, होतं कधी कधी. चला 5/18, 18 एक 18, 18 5 90, 5 5 25. ठीक आहे बाबा, 5 5 25 तर 25. इथं आलं 500. 300 200 किती रे? 500. काहीच नाही, दोघांची बेरीज काय करायची? ह्या दोघांची बेरीज करायची आणि ह्या दोघांची बेरीज करायची. स्पीडवाल्यांची बेरीज भागाकारात आणायची. आता बेरीज आणली स्पीडवाल्यांची आणि त्याचं काय करायचं? परत सेकंदात करायचंय फक्त, दुसरं काय करायचं नाही. अगदीच आता पलंगावर दे रे हरीण पलंगावर ये असं काय होणार नाही. 25 एक 25, 25 दुने 50, हा शून्याला 0, 20 काय लागले? सेकंद लागले. सोपं आहे की मास्तर, लय सोपं आहे. समजलंय ना? समजलं असलं तर सांगा बरं का. काहीच नाही, डिश टीव्हीचा फॉर्म्युला आहे, बाकी काहीच नाही. डिश टीव्हीवरच आपल्याला सगळं कार्यक्रम करायचा आहे भाऊ. ते मोबाईलला आणि त्याला आजकाल लई हिस्ट्री आणि ते राहायला लागलाय, त्याच्यामुळे काय सगळं आहे ना जे असेल ते डिश टीव्हीवरच. म्हणजे बाबा काय अडचण नाही येत. बरोबर आहे का? असू द्या. मास्तर लयच बोलायला लागले बुवा. काय मित्रांनो, मास्तर बी तुमच्यासारखा विद्यार्थी होता काही दिवस. म्हणजे आज विद्यार्थी बघा काही दिवस होता. म्हणजे आता काय कलेक्टर झाला काय बा? काय कलेक्टर नाही झाला, अजून परीक्षा देतोय मास्तर बी. चला, 350 किलोमीटर लांबीची दुसरी काय आहे? मीटरची दुसरी 350 मीटरची रेल्वे आहे आणि तिचं स्पीड काय आहे? 18 आहे. 54 आणि काय आहे? 18 आहे त्यांची स्पीड. काय नाही, 54 आणि 18ची बेरीज केली 72, आणली मास्तरनी. कशी आणली मास्तरलाच माहित. 18 एक 18. आता इथं लेत बसायची गरज आहे का रे? 18 चौक 72, 4 पंचे 20. 20 मीटर प्रति सेकंद काय झाला? सेकंदामध्ये वेग झाला. कसा झाला बघा बाबा. नका तुम्हाला, नको हाताने, नको तुम्हाला त्रास. तुम्हाला मोकार त्रास झाला तर मास्तरला पण कसं तरी बरं नाही वाटणार. 18 एक 18 आणि 18 चौक 72, 4 पंचे 20. आता हे झालं आपला 20 मीटर प्रति सेकंद. हे आला भागाकारात. ह्या दोन्हींची काय केली? बेरीज केली. आता 250 आणि 350 यांची बेरीज किती आली? मास्तरला पण येईना. तुम्ही सांगा बाबा, मास्तर गरीब आहे. हा, चला, हा 0 गेला, हा 0 गेला. बे एक बे आणि 20 त्रिक म्हणजे 30 दुने 60. काय आलं आपलं उत्तर? 30 सेकंद. कशाचं आलं? हे पहिल्यातलं बरं का, हे 20 सेकंद नाही आलं, 30 सेकंद काय आलं? उत्तर आलं. आलंय का बघा. नाहीतर परत बाबा मास्तरला काय, मास्तर पुढे गेला की मागे शिव्या घालाय मोकळे. नाही ना, तसं नाही करत कुणी. काय येतंय ह्याला? आणि आता तर पुढे जायची तरी काय गरज आहे होय? मोबाईलवर जरी शिव्या दिल्या तरी मास्तरला कुठं ऐकायचं ते.
नाही बाबा, मास्तरला शिवाय बिवाय काय देत जाऊ नका, शिवाय देणं चांगलं नसतंय. वाटलंच तर समजून सांगा मास्तरला, मास्तर हे काय तुम्ही सांगतात ते काय आम्हाला कळलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमची सांगण्याची पद्धत काहीतरी थोडीशी चेंज करता का मास्तर. 540 आहे बरं का इथं, बघा बोलण्याच्या राड्यात मी पण काही करायला लागलोय. आणि हे स्पीड आहे 36. आता 72 आणि 36 बेरीज जर केली तर माझ्यासारखं काय करेल माहितीये का, 3 आणि 2 आणि 6 किती करेन, 8 करेन. आणि 70 आणि 30 किती करेन, 100 करेन. 100 मधला 100 8 वाढवला 108 झाला. 108 गुणिले 5 भागिले 18. मास्तरलाच आहे काय करेन मास्तर तरी. 18 1 18, 18 सख 108, 6 पंचे 30. भागाकारातली संख्या तर भेटली बघा. आता सगळ्यात अवघड काम राहिलंय, सगळ्यात अवघड काम काय राहिलंय बघा बरं का. आता 360 अधिक 540 यांची बेरीजच करायच्या राहिली. आता 60 आणि 40 किती झाले, 100. 100 आणि हे 300, 400, 400 आणि ते 500, 900. कशी बेरीज करताय बा मास्तर, अशी बेरीज असते काय एवढं, कुणी केली तेव्हा मास्तर अशी बेरीज. काय करता मास्तरची बेरीज नाही बरोबर, मास्तरचं काय. आता ठीक आहे, घ्या सांभाळून घ्या मित्रांनो. चला 3 1 3 आणि 30 1 90. अरे याला बी 30 सेकंद लागते का, सगळ्यालाच मास्तर 30 सेकंद म्हणते. सगळ्याला नाही म्हणत, सगळ्याला 30 सेकंद नाही म्हणत मास्तर. नाही रे बाबा, काय करायचं तुम्हाला खोटं सांगून, काय करायचंय. चला घ्या लिहून घ्या, चला प्रश्न लिहून घ्या. जर थोडस मला आता हे बाकीचं सगळं आयतं भेटल्यामुळे मी काय करतोय, फटाफट लिहितोय, फटाफट तुम्हाला सोडून दाखवतोय. तुम्हाला हे आयतं नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा लिहू शकता. पण मी आता हे सगळं जर लिहित बसलो आणि तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ जर टाइमपास केला, तुम्ही म्हणणार की मास्तरचा काय व्ह्यू टाइम, वॉच टाइम वाढायसाठी मास्तर लेक्चर घेतोय लांब लांब. लांब लांब लेक्चर घेऊन काय करायचं बाबा, तुला लवकर समजलं तर मला चांगलं आहे ना. चल ठीक आहे, थांबतो मी. चला चला मित्रांनो.